नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आजची रेसिपी घेऊन येत आहे कॅल्शियम विटामिन प्रोटीनयुक्त पौष्टिक लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। या ठिकाणी मी 1 वाटी किसलेले खोबरे घेतले, अर्धी वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतले, तीळ अर्धी वाटी, बदाम 1 वाटी, तूप अर्धी वाटी, शेंगदाणे 1 वाटी आणि हिरवे मूग अर्धी वाटी घेतले। 5-6 वेलची घेतलेत, खसखस आणि 1 मोठा बाउल गूळ घेतला। एक साहित्य वेगवेगळे भाजून घेऊया। सुरुवातीला शेंगदाणे भाजायला सुरुवात करूया। कमी गॅसवर भाजून घ्यायचे शेंगदाणे। शेंगदाणे अशा पद्धतीने भाजून घ्यायचे, खमंग भाजून घ्यायचे। आता हे काढून घेऊया। छान लाल कलर आले खोबऱ्याला, आता काढून घेऊया। यानंतर तीळ भाजूया। तीळ भाजलेत, काढूया आता आपण ते। हिरवे मूग भाजूया। अशा प्रकारे मूग भाजून घ्यायचे। 1 चमचा तूप टाकून बदाम भाजून घ्यायचे। त्यामध्ये खरपूस होईपर्यंत भाजायचे बदाम। भाजून झाले बदाम, काढून घेऊया। त्यानंतर 1 चमचा तूप टाकून गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं। लालसर भाजून घ्यायचं गव्हाचं पीठ। यानंतर जे सर्व साहित्य भाजले ते शेंगदाणे, तीळ, हिरवे मूग एक करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। विलायची थोडीशी गरम करून घ्यायची आणि टलफरासकट बारीक करून घ्यायचे। त्यानंतर खसखस थोडीशी परतून घ्यायची। सुरुवातीला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे। यामध्येच बारीक करून घेते मी। अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे कूट। सगळे साहित्य असे बारीक करून घ्यायचे, तीळ आणि हिरवे मूग। यानंतर तीळ आणि खोबरे बारीक करून घ्यायचे। कूट थोडासा जाडसर ठेवायचा आहे। हिरवे मूग छान बारीक करून घ्यायचे। हिरवे मूग बारीक करून घेतलेत, नाही दिसलं। हिरवे मूग बारीक करून घेतलेत। असं या पद्धतीने पीठ करून घ्यायचंय त्याचं। या ठिकाणी सर्व साहित्य एकत्र करून घेऊया आपण। खसखस टाकून घ्यायची भाजलेली। झाले। आता यामध्ये 3 चमचे गरम करून तूप टाकून घ्यायचं। गूळ टाकून घेऊया किसलेला आणि सर्व साहित्य एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर लाडू बनवायचे याचे। या लाडूची खूप छान टेस्ट लागते। तुम्ही छान भाजून खरपूस एकत्र करून लाडू बनवून तुम्ही हवाबंद डब्यात ठेवू शकता। सहलीला जाताना किंवा बाहेर फिरायला जाताना आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की काय न्यावं, तर अशा पद्धतीने लाडू बनवून आपण घेऊन जाऊ शकतो। ठिकाणी लाडू तयार आहेत। एकदा नक्की करून बघा। आवडले तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।